भारताचा एक पद्मश्री विजेता असा आहे ज्याच्याकडे दिल्लीत जाण्याचे पैसे नव्हते। कोण आहे तो पद्मश्री विजेता सांगतो। ही गोष्ट आहे ओडिशातील हलधर नाग यांची। वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले। त्यामुळे हलधर यांना इयत्ता 3रीतच शाळा सोडावी लागली। ज्या वयात मातीतले खेळ खेळले पाहिजेत त्याच वयात पोटा पाण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये खरकटे भांडे विसळण्याचे काम सुरू केले। हलधर यांना जन्माने काहीच मिळालं नव्हतं, पण लेखनाची दैवी देणगी लाभली होती। 1995च्या सुमारास त्यांनी स्थानिक उडिया भाषेत रामशबरीसारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर लेखन केलं आणि ते लोकांना ऐकवू लागले। त्यांनी गरिबीमुळे जग जवळून पाहिलं होतं। तोच खरेपणा, तेच वास्तव त्यांच्या लेखनात दिसू लागलं। बघता बघता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या। प्रसिद्ध लेखक व कवींनी त्यांची दखल घेतली। वर्तमानपत्रातून लोक हलधर यांच्याविषयी भरभरून लिहू लागले। अखेर त्यांच्या नावाचा ठसा थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आणि त्यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। पण पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला जाण्याचे सुद्धा पैसे त्यांच्याकडे नव्हते। म्हणून त्यांनी सरकारला पत्र लिहिलं, साहेब माझ्याकडे दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत, पद्मश्री पोस्टाने पाठवा। हलधर नाग यांची कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते की कलेला गरिबीची बेडी अडवू शकत नाही। ही प्रेरणादायी गोष्ट नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो देखील करा।